दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार। नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी। मोदी सरकार हाय हाय, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे अशा घोषणाबाजी करत दिल्ली इथं जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसंच संविधानाच्या संरक्षणासाठी लासलगाव इथं गुरुवारी मोर्चा काढण्यात आला। यावेळी तिरंगा झेंडे हातात घेऊन नागरिक यामध्ये सहभागी झाले होते। मोदी सरकार अनेक राजकीय नेत्यांवर ईडी सारखी कारवाई करते, मात्र विद्यार्थ्यांवर ही कारवाई करता येत नसल्यानं जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांना मारहाण करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीनं करण्यात आला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याबरोबरच हिटलरशाही करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा पाहिजे असल्याचं यावेळी मनोगत व्यक्त करणाऱ्या महिलांनी स्पष्ट केलंय। मोर्चाची सुरुवात लासलगाव बस डेपो इथून करण्यात आली, ती स्टेशन रोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत नेण्यात आली। यावेळी आंदोलकांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली। या मोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय तसंच मुस्लिम संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आंदोलक त्यांच्या वतीनं प्रतिनिधी स्वरूपात विद्यार्थिनींनी आपलं मनोगत व्यक्त करत शिक्षणासाठी लढाई लढत राहू आणि एक दिवस नक्की विजय मिळवू असा आशावाद व्यक्त केला। तिथे मृत पावले तर लोकांचे दौऱ्यावर दौरे निघतील। तरी मला एक सिंधुदुर्ग सपकाळाचं सुंदर वाक्य आठवतं, अरे महाराष्ट्रात नाव कमवायचं असेल तर मरावं लागतं रे बाबा, मरावं लागतं। तर मी तर असं म्हणते, 20 जुलै हा जगाच्या लोकशाहीतला काळा दिवस म्हणायला काही हरकत नाही। वी द पीपल ऑफ इंडिया, नॉट टू बी द हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, पंजाबी, वी द पीपल ऑफ इंडिया। होय आम्ही भारतीयच आहोत, होय आम्ही भारतीय आहोत। शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्यांचा विद्रोह पेटला, शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्यांचा विद्रोह पेटला। दिल्लीतलं ते आंदोलन पाहून आज माझा भारत देश धर्मनिरपेक्ष ठरला। लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना यावेळी निवेदन देण्यात आलं। लासलगाव पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, लासलगाव।